देऊ द्या ना. नेपाळसारखी परिस्थिती हा शिवसैनिक ठामपणे सांगतो, यांना वाई नाही Z+ देऊ द्या. तुम्ही हा हिशोब आणलाय कुठून पण? अहो हिशोब आम्ही गावात बसून आम्हाला सगळं कळायला लागले. काम केलं ना, फोन काय काम उचलायचं. केलं? फोन उचलून काम नसतो. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आता षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर आहे आणि आपण बघू शकता की तयारी जी आहे शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाची ती जोरदार सुरू आहे आणि राज्यभरातून शिवसैनिक जे आहेत ते आता मुंबईमध्ये या षण्मुखानंद सभागृहाकडे यायला सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे 4 वर्षामध्ये 2 वेळा शिवसेना फुटल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि त्या शिवसेनेमध्ये आत्ता पुन्हा एकदा 6 खासदार जे आहेत ते 6 खासदार पुन्हा एकदा मला असं वाटतं की फुटलेले बघायला मिळाले आणि आता त्याच्याबद्दलचाच एक रोष जो आहे तो बघायला मिळतोय. तुम्ही कुठून आलात? आम्ही बीड जिल्ह्यातून आंबेजोगाई तालुक्यात. आंबेजोगाई. तुम्हाला माहिती आहे का खासदार फुटले तुमचे 6? माहिती आहे माहिती आहे ना. शेजारचे. काय वाटलं? आम्हाला तर फार आम्हाला राग आला. त्यांना आमच्या भागातले जे पोडले त्यांनी माणसं या अमित शहा आणि मोदी सरकारच्या लोकांनी. मोदींनी अमित शहानी कुठे फोडले? ते तर शिंदे साहेबांनी नेले. अहो पैसे त्यानं दिले ना. अदानी कुणाचा माणूस आहे? कुणाचा? अदानीनं स्मार्ट मीटर या महाराष्ट्रातल्या सरकारला दिलं आणि ते स्मार्ट मीटर तुम्हाला सांगतो तामिळनाडूचे मुख्यमंत्री तलपती यांनी सांगितलं की हे मीटर आमच्या इकडे स्मार्ट मीटर बसवायचे नाही. त्या स्मार्ट मीटरच्या आडून यांना 1000 कोटी मिळाले. त्या 1000 कोटीचे 600 कोटी या 6 खासदाराला दिले. तुम्ही हा हिशोब आणलाय कुठून पण? अहो हिशोब आम्ही गावात बसून आम्हाला सगळं कळायला लागले. सांगतो ना, आता गावामध्ये आमचं मीटर घरगुती मीटरला पहिले येत होते 500 रुपये 700 रुपये लाईट बिल येत होतं. आज तुम्हाला सांगतो त्या स्मार्ट मीटरला बिल यायला लागले 2000 3000 5000 10000. आता आज सकाळी दिव्य मराठीला तुम्ही बातमी वाचली असेल. ओमराजे म्हणले की उद्धव ठाकरे ठीक आहे आजारी आहेत पण आदित्य ठाकरे फिरत नाहीत, लोकांना भेटत नाहीत. हे तक्रारी आहेत ना खासदारांच्या. अहो मला सांगा, कोण म्हणलं फिरत नाहीत काय नाहीत? आता यांना काहीतरी नाव ठेवायचं. कसं असतं, एखादी पतिव्रता आहे त्याला नांदायचं नसतंय. नांदायचं नसलं तर नंदचं नाव सांगायचं, दिराचं नाव सांगायचं. काहीतरी कारण सांगावं लागेल ना. आहे पैसे यांनी जी खाल्लेत, पैसे बुडवण्यासाठी कारण सांगावं लागेल ना. तसं तुम्हाला सांगतो, ज्याला नांदायचं नाही ते न नांदल्यामुळं ती दुसऱ्याला नाव ठेवते. फिरत नाहीत. आज मला सांगा, सामान्य शिवसैनिकाली फोडायला म्हणून आमच्यासारख्या शिवसैनिकाली आम्ही तरी लखपती होऊ फोडतेत का? ती कुणाला फोडतेत? त्यांना 850 खासदार करून या ठिकाणी हुकुमशाही आणायची म्हणून ही खासदाराला फोडण्याची त्यांनी भूमिका सुरू केलेली आहे. वर्ष झालं तुम्ही शिवसैनिक? आम्ही जवळजवळ 40 वर्षांनी मी शिवसैनिक आहे साहेब. 40 वर्ष? हा 40 वर्ष झाले. 40 वर्षात तुम्हाला असं वाटतंय की पैशांसाठी खासदार फुटले? मग सगळे मराठवाड्यातले ओमराजे, तुमचे शेजारचे नांदेडचे, त्याच्या शेजारी परभणीचे, हे कसं काय सगळे एकदमच कारण 1-2 फोडून ह्यांना तर भागत नाही हो. ह्यांचं सदस्यत्व जात आहे. आमदार फोडायचे तर गटात फोडावं लागतात, त्या मर्यादेत कायद्यात फोडावं लागतात. म्हणून 5 जर फोडत होते तर ह्यांचे सदस्यत्व जात होते, म्हणून 6 फोडावं लागते त्यांना. आता मला सांगा, पक्ष तर वीक झाला ना तुमचा. आता अजिबात वेग झाला नाही. अजिबात विक नाही. जोपर्यंत शिवसैनिक आहे तोपर्यंत हा शिवसेना पक्ष जिवंत राहणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासंघ सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनता आहे, मतदार आहे. आज मी मतदार त्यांच्यासोबत आहे. त्यांच्याच दम आहे तर ह्याने राजीनामा द्यावा आणि जनतेसमोर सामोरे जावं. कोण ह्याने यावं ना, राजीनामा द्यावा आणि यावं. आलेच नाहीत, दुसरीकडे आले असतील. परभणीचा इतिहास सांगतो. परभणीचा जो बी फुटले तोपर्यंत त्याचा इतिहासामध्ये नाव पुसल्या गेलेलं आहे. म्हणून या बंडूबाचं सुद्धा हजारो एकर जमीन त्यानं लुबाडलेली आहे. ती जेल भोगण्यापेक्षा ह्या गटामध्ये गेलेला 100 कोटी रुपये घेऊन. कोणाचा इतिहास? कोण कोण खासदार? ह्याच्या आधी तुकाराम रेंगे असेल, देशमुख होते, गणेश दुधगावकर होते, यांचं नामोनिशाण मिटलेलं आहे. तसाच या बंडूबाचं नामोनिशाण आज मिटलेलं आहे. तिथून 100 एकर जमीन किती हडप केलेली लोकांची. आता मला सांगा की तुमच्या पक्षाची आता अवस्था जी आहे ती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. आधी 50 झालेली नाही. दोन जोपर्यंत हा शिवसैनिक तयार आहे, जिवंत आहे, तोपर्यंत शिवसेनेची बिकट अवस्था नाही. बिकट अवस्था कोणाची होणार? ह्या गद्दार एकनाथ शिंदेची तो गट आहे. खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे. काय तुम्ही म्हणताय, पण आता बघा 57 आमदार 7 खासदार निवडून आणले. ऐका 2029 मध्ये जर ऐका
शिंदे साहेबाला किंवा फडणवीस साहेबाला भाजीवाल्याला जर एवढा त्यांच्या ह्याच्यावर जर इतका आत्मविश्वास असेल तर 2029ला त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेणे काय आणि त्यानंतर मशीनवर विश्वास नाही. मशीनवर विश्वास नाही 13 खासदार मशीनवर आले महाविकास आघाडी. नाही कुठं आले 13? काँग्रेसचे 13, तुमचे 9 आलते आणि काय एनसीपीचे 8 आलते. ऐका त्या टायमाला अहो, त्यांनी कसं थांबा त्या थांबा टायमाला 2 मिनिट होतं, लोकसभेला त्यांनी मशीनमध्ये ह्याच्यामध्ये काही घोळबाळ केला नाही आणि ज्या टायमाला मशीनमध्ये खरा रिझल्ट लागला आणि ज्या टायमाला त्यांचा असं भाजपला असं वाटलं की आता आपल्या पायाखालची वाळू सर गेलेली की त्याच्यानंतर त्यांनी ज्या टायमाला विधानसभा लागल्या तर त्यांनी मशीन कुठून आणल्या गुजरातमधून मशीन घेतलेले आहेत. सगळ्या गुजरातच्या ऐका गुजरातमधून मशीन आणलेले आहेत फिरवून आणि दिल्या थांबा, तिकडं. आणि ती मशीन आणून टवले. आता पश्चिम बंगालच्या कोर्टात केस चालू आहे. पश्चिम बंगालमध्ये जे मतदान झालं त्याच्यात 6000 मशीन त्यांनी जाळून टाकलेले. मग ह्यांच्यात नाही एवढा ह्यांच्यात जर ताकद आहे, हे जर मेन पॉवर आहेत समजा ह्यांना जर असं भाजपला ते आता आम्ही एखादी सत्ता आणू शकतो. काय करणार आहे त्यांना दिली वाय. ऐका ना तो बघा तुम्हाला सगळ्यांना मी बोलायला देतो. मला सांगा आता तुम्ही त्यांचं काय करणार. त्यांना दिली वाय सिक्युरिटी सारखी परिस्थिती होणार नेपाळ वाय सिक्युरिटी दिली त्यांना. देऊ द्या ना. नेपाळ सारखी परिस्थिती हा शिवसैनिक ठामपणे सांगतो यांना वाई नाही Z+ देऊ द्या. हा शिवसैनिक उद्धव साहेबांसाठी गोळ्या झाला तयार आहे. हा कट्टर शिवसैनिक उद्धव साहेबा संघ या त्यांना वाय देऊ द्या. तुम्ही जवळ बी जाऊ शकत वाय नाही, वाय. तुम्ही जवळ बी जाऊ शकत अरे, एक वेळेचं हे public शिवसैनिक नाही. आहेत. छातीवर गोळ्या घेऊन आम्ही कसं जाऊ? कसंही जाईल. त्यांच्या काय गोळ्या- कायदा हातात घेणार का तू? कोण कायदा हातात घेणार? का बरं? का घेणार? हे गद्दारी केली ना. गद्दारी केली म्हणून. अहो, गद्दारी बाळासाहेबांनी- केली. थांबा, कोण थांबा. गद्दार? ही 6 मी खासदारांची एकनाथ शिंदे ऐका पैसे ना. घेऊन यांना विकासावर एवढं महत्व आहे ना. तो म्हणतो विकास केला मग बॅलेट पेपर घ्या ना. तुम्ही का फोडतो खासदार आमदार? तुमचा एवढा विश्वास आहे ना. तुम्ही निवडून आणा. तुमच्या आणा बॅलेट पेपर तुम्हाला घ्या का? अहो अमेरिकानं तिथं मशीन आहे का बॅलेट पेपर घेते का नाही? मग महाराष्ट्रात हिंदुस्थान मध्ये तुम्हाला बॅलेट पेपर काय तुमचा विकास आहे ना. आजच्या दिन अरे भिकाला लावले गॅस कितीनं मागला. विकास झालाय म्हणतात. कोण विकास झाला? विकास कुणाचा झाला? हा गद्दाराचा. पहिला 40 बाया परत त्यांनी काय चुलीवर बाया नेल्यात. पहिल्या सुरू चुलीहून काँग्रेसवाल्यांनी गॅसवर आणले होते. 400 रुपयाला गॅस होता. आता 1000 रुपयाला गॅस केला तर महिलांना तुम्हाला सांगतो चुलीवर भाकरी करावं लागतं. 1500 रुपये लाडक्या बहिणी दिले. अवकाशाच्या लाडक्या बहिणीचे काहीला द्यायला तर काहीला दिना गेले. टीव्ही बंद केले. कोणाच दिले तुमच्यात आपल्याच खिशातून काढायला येत ना ते. अहो ह्या भाजपचा एक नारा आहे बाटूक टाकायचा. हिरवा तार असते का बाटूक टाकायचं ना आकडून बांधायचं. त्याची माती बाटू बी त्याला खताविनी काय आणि चारा फक्त हिरवा दिसावा. ही भाजपची भूमिका आहे. कापायचं, कुत्र्याला फक्त दाखवायचं. आता एक गोष्ट तर खरी आहे की 6 खासदार फुटले त्यांचे झाले 13 आणि तुमचे झाले 3. म्हणजे 3-13 वाजले शिवसेनेचे तुमचे. त्यांचा 3-13 वाज येतो हो. तीन-तेरा बघा ना आता वाजले, निवडणुका आमच्यामध्ये लागल्या. शिवसेनेकामध्ये तुम्हाला तर तुमच्यावर पोलीस कारवाई करते. तुम्ही म्हणले पोलीस कारवाईला तुम्ही म्हणले आम्ही कायदा हातात घेणार. घेणार कायदा. काय पोलीस शिवसैनिक हा कायदा कानूनला घाबरत नाही. आमच्या पाठीशी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आहे. काय तर आम्हाला भीती नाही. असे आमच्या असे बी केसेस आहेत ना. काय केस पब्लिकसाठी आमचे केसेस आहेत ना. केसेस आहेत तुमच्यावर. गावामध्ये आहेतच आमच्या आम्ही जेव्हा आंदोलन करतात आम्ही आहेत ना जनतेसाठी आम्ही आंदोलन आज करतात. शेतकरी पाऊस नाही पेरणीपासून वंचित आहे. ह्यांना त्याची काळजी आहे का? ह्यांना खासदार फोडायचे आमदार फोडायचे. शेतकऱ्यासाठी दंगामध्ये. काय केलं यांनी? काय केलं? पाऊस नाही आज पेरणी नाही आज. काय केलं? संपत त्यांना 100 कोटी रुपये देण्यापेक्षा जगाचा पोशिंदा हा शेतकरी. अरे त्यांना द्या ना. काय दिलं तुम्ही शेतकऱ्याला? कर्जमाफी केली ती बी खोटी. काय खोटी केली? अहो उद्धव ठाकरे असताना 2 लाख रुपये दिले होते. आता ह्यांनी तुम्हाला सांगतो अटी टाकल्यात. 2019 वाल्याला मिळणार नाही. ह्याच्याकडे 4 असली तर त्याने 1 लाख भरली पाहिजे. अटी आणि शर्ती. आणि उद्योगपतीचे कर्जमाफीने 18 लाख कोटी केलेत. त्यांना अटी नाही शर्ती नाही काही नाही. आणि सर्व अटी शर्ती कोणाला? गरीब माणूस शेतकऱ्याला. मला सांगा, तुम्ही कुठून आले? आंबेजोगाई सगळे मराठवाड्यात सगळे बीड. शिवसेना बीड जिल्हा आमच्यात मराठी कोण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब आमच्या मराठवाडा संपर्क नेते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आलेलो. कोण आमच्यात मराठी 3 खासदार आहेत. बंडू जाधव, ओमप्रकाश आपलं ओमराजे निंबाळकर आणि हेंगोले आष्टेकर. हे तिन्ही आमच्या मराठीतले आहेत आणि तिन्ही गद्दार आहेत. ते उद्धव साहेबाच्या ह्याच्यावर आलेले आहेत. त्या बापाची हत्या केली. बाळासाहेबांनी त्याला उमेदवारी दिली. त्याची ग्रामपंचायतला येण्याची लायकी नव्हती.
त्याला मोदीपेक्षा 3 लाख मतांनी निवडून दिलं मतदारांनी धाराशिव. पण काम केलं ना, फोन काय काम उचलायचं. केलं? फोन उचलून काम नसतं हो. त्याला काम म्हणतात का गोड बोलून नसतं. आणि कुणामुळं शिवसेनेकामुळे निवडून आला तो. फोनवर काम का नसतं. फोन उचलले ना सगळ्याला, जॅक पाठवले, पुरात उडी मारली ना. पुलात उडी मारली वा. मग इकडे पण व्हिडिओ दाखवला का लोकांना? 100 कोटी घेऊन जा. निकाल आहे 20 तारखेला. उद्या 20 तारखेला निकाल आहे बापाचा. आणि तुला लाज वाटली पाहिजे, बाळासाहेबांनी तुला उमेदवारी दिलेली, बाळासाहेबांनी तुला पोरगा म्हणून सांभाळलं आणि तू त्याला गद्दार होतोच. ते म्हणायचे तुला लाज वाटली पाहिजे. निंबाळकर, बाळासाहेब आणि तुझी ठाकरे तुझी जर बापासारखीची नसते, बाळासाहेब दैनंदिन अवस्था ठाकरेने होणार तिची, माझ्या ओमराजेची. डोक्यावर जर हात ठेवला नसता तर माझ्यावर हराळी उगवली असती, असं वक्तव्य आहे त्या निंबाळकर ओमराजेंचं वक्तव्य हे. ओमराजेचं वक्तव्य आहे. त्याने हात ठेवल्यामुळं मी आज आहे म्हणले माणसात. बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेसचं वक्तव्य. आम्ही भाषण ऐकले ना तिथं जाऊन. आमच्यापासून किती 15 किलोमीटर आहे कळम. निशाण मिळणार, त्याचं नाम व निशाण मिटणार. लिहून घ्या, आज बॉन्डवर लिहून घ्या. आज 19 तारीख, 19 जून 1966. तुमचं नाव सांगा. मी अशोक खेडे अंबाजोगाचा माजी उपनगरसेवक तथा आत्ता सध्या शिवसेना शहर अध्यक्ष आहे. बॉन्डवर लिहून घ्या. 19 जून 1966 ला शिवसेना स्थापन झाली आणि आज या 19 वर्धापन दिनाच्या ओमराजे निंबाळकर, नागेश आष्टीकर आणि संजय जाधव यांचं नामोनिशाण मिटणार. बॉन्डवर लिहून देतो, बॉन्डवर. ते ऐका ना, 2 खासदार गेले पहिले. रंगे पाटील पडले, गणेश दुधगावकर आले. गणेश दुधगावकर शिवसेना सोडून गेले, ते पडले. आता बंडू जाधव आला, बंडे आला म्हणजे ते पडणारच आहे ना पुढे. शिवसेनेत त्याला पडणारच. आता मला आता शेवटचा प्रश्न असा आहे की आता विश्वास आहे का तुमचा कुणावर, ह्या राहिलेल्यांवर तरी? निष्ठावंत शिवसैनिक. आता साहेबांनी एकच काम करणं, जो निष्ठावंत शिवसैनिक आहे. उद्धव साहेब ज्याच्यावर हात ठेवते ते जाते निघून. हे गद्दाराची अवलाद आहे ना. अहो, पैसे द्यायलाच चाललेत ना, लालूची नसावे. आता राहिलेले जे त्यांच्यावर विश्वास आहे का नाही? आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहेत. विश्वास आहे, राहिला. आम्ही बी नगरपालिका लढल्या. फुटत नाही तोपर्यंत विश्वास ठेवावाच लागेल की. आता नाव कसं ठेवता येईल आधीच. आम्ही नगरपालिका लढल्या, आम्हाला बी ऑफर होत्या, पण आम्ही मातोश्रीची एकनिष्ठ आहे. ऑफर होती. हो, ऑफर होती नगरपालिकेला. आंबेजोगाने आत्ताची नगर 30-30 लाख रुपये दिले होते, पण आम्ही फॉर्म विड्रॉल केला नाही. आमची अवलाद 3 आहे. आमची एक निष्ठा फक्त मातोश्रीची आहे. कोण ऑफर केलं? समोरली पार्टी भाजप वाले, बीजेपी वाले, पण आम्ही केलं. आम्ही गद्दार कधी का? आम्ही एक सामान्याचे लेकर आहेत. आता पण नाही केलं. अहो, भाजपनं कुणी केलंय? भाजप त्यांना पैसे देते ना. भाजपच्या गांडी दम नाही. याच्या मागे सगळं भाजप आहे. शिंदे साहेबाचा याचा काही रोल नाही, माहिती आहे का? भाजप आमच्या अंगठ्याला धरून महाराष्ट्रात आलेली आहे. तुमच्या म्हणजे शिवसेनेच्या त्यांना बूथवर बसायला माणूस नव्हता. आम्ही विमलताईला आंबेजोगायला केज विधानसभा भाजपला एक सुद्धा नव्हता. हे आमच्या बोखांडीवर बसले. आता जगातला सगळ्यात मोठा पक्ष. हे काय मत चोरून अहो, जनतेच्या विश्वासाने अहो, मतपेटीतून मतपेटीमध्येच घोळ आहे त्यांच्या केलाय त्यांनी. आता जी भाजप आहे ना, हे फक्त थांबा ऐका काय? मुंडे साहेबाची भाजप नाही, प्रमोद महाजनची भाजप नाही, लालकृष्ण अडवाणींची भाजप नाही, अटल बिहारी वाजपेयीची भाजप नाही, मनोहर जोशीची भाजप नाही. हे निष्ठावंताची भाजप ना घरी बसले. ठीक आहे. आता जी भाजप आहे ना, ते फक्त नावाला भाजप आहे. हे पूर्ण हे काँग्रेस आहे. हे पूर्ण जे आतापर्यंत जेवढे 120 आहे का, 125 आमदारामध्ये 90% आमदार ही काँग्रेसचे आहेत. आणि ती बी कशामुळे आहेत की ह्याने ईडी CBI ईडीची त्याची भीती घातली. आणि ती ईडीची भीती घातल्यामुळे त्यांनी काय केलं, वा आपण जेलमध्ये जाण्यापेक्षा फक्त आपल्याला काय करायचं आहे, ही गमजा टाकायची, ही गमजा घालायचा आहे. ह्याच्या आपल्याकडे काय आहे का? आणि लास्टला काय, अशी बी आपण त्यांनी प्रॉपर्टी आधी केली. आणि इकडे बी आला तर कोणाचे आहेत आमदार खासदार तीच व्हायलेत ना. मग इकडे बी सत्ता कोणाची आता काँग्रेसचीच आहे म्हणायची. हे भाजप नाही, हे नावाला भाजप आहे फक्त. हरकत नाही. ह्या सगळा संताप जो आहे तो आपण बघायला मिळतोय आणि ही परिस्थिती आहे. थोड्या वेळात इथं खूप गर्दी होण्याची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते. आणि हे फोटो आहेत, प्रबोधनकार ठाकरे आहेत, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आणि 60व्या वर्धापन दिनाची ही अवस्था आणि त्याबद्दलच्या ह्या शिवसैनिकांच्या भावना. कॅमेरामन नितीनसह अभिजित, मुंबई तक.